सध्या देशभरात काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत आहे। अनेक महत्त्वाचे नेते आणि प्रभावी असणारे नेते पक्ष सोडून जातात। जे काही आहेत त्यातील काही कुंपणावरती आहेत। जर कोणाला विचारलं की काँग्रेसची अशी अवस्था का झाली तर तुम्हाला उत्तर भेटेल की मोदी आणि भाजप। निवडणुकीतील निकाल पाहिल्यानंतर हे खरे सुद्धा वाटेल, पण हे खरे नाही। काँग्रेसची आजची जी अवस्था झाली आहे त्याला काँग्रेस स्वतः जबाबदार आहे। एकेकाळी काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष होता, पण आता तो सुभेदारांचा पक्ष झालाय। काँग्रेसचे नेते पक्षापेक्षा आपला प्रभाग सांभाळण्यात गर्क आहेत। दुसरे आणि महत्त्वाचे कारण आहे तीव्र गटबाजी, आणि हे सांगण्याचं कारण म्हणजे सांगलीच्या अध्यक्षपदासाठी घडलेलं राजकारण। नेमकं काय घडले हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अनित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट। सांगली जिल्हा हा वसंतदादा पाटील आणि पतंगराव कदम यांचा जिल्हा। एकेकाळी या जिल्ह्याने महाराष्ट्राचा कारभार हाकला आहे, पण आज या जिल्ह्यात काँग्रेस स्वतः अस्तित्वासाठी झगडत आहे। आज विश्वजित कदम यांच्या रूपाने काँग्रेसचा जिल्ह्यामध्ये फक्त एकच उमेदवार आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 8 पैकी 7 मतदारसंघात काँग्रेसला पूरक वातावरण होते। विधानसभेला पक्षाने 3 जागा लढल्या होत्या, त्यातील फक्त 1 जागा जिंकण्यात पक्ष यशस्वी ठरला। तर विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरी झाल्यानंतर सांगली शहराचे तत्कालीन काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपात प्रवेश केला। त्यामुळे 5 ते 6 महिने होत आले तरी पक्षाला अध्यक्ष मिळत नव्हता। याला कारणीभूत होते खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्यातील घुरखोडीचे राजकारण। अखेर आमदार विश्वजित कदमांवर वरचढ ठरत खासदार विशाल पाटील यांनी सुचवलेले राजेश नाईक यांना सांगली काँग्रेसचे शहराध्यक्षपद देण्यात आले। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी निवडीचे पत्र जाहीर केले, पण त्यामुळे पक्षातील राजकारण देखील दिसून आले। या पदासाठी शहरातील काँग्रेस माजी नगरसेवक राजेश नाईक व मंगेश चव्हाण यांची नावे प्राधान्याने शहर जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत होती। नाईक हे खासदार विशाल पाटील समर्थक, तर चव्हाण हे आमदार डॉक्टर विश्वजित कदम समर्थक आहेत। चव्हाण आणि नाईक यांच्या नावावर गेल्या 4 महिन्यात एकमत झाले नव्हते। अखेर नाईक यांनी बाजी मारली। राजेश नाईक हे विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय आहेत। ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम केलेले। 2005 साली नगरसेवक झाले। पुढे 3 वेळा नगरसेवक आणि 1 वेळ स्थायी समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली। दिवंगत मदन पाटील समर्थक म्हणून राजकारणात त्यांनी काम केले होते। मी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। एका सामान्य कार्यकर्त्याला या पदावरती संधी देऊन पक्षाने सन्मान केलाय। पक्षाचा विचार प्रभावीपणे लोकांसमोर पोहोचवणे आणि काँग्रेसला पुन्हा ताकदीने बांधण्याचे काम मी करेल। आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पुन्हा नव्याने दमाने उभी राहील। आगामी निवडणुकीत पक्ष चांगली कामगिरी करेल, अशी प्रतिक्रिया नूतन काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी दिली। पण त्याचबरोबर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पद मिळावे हे प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा होती। त्यानुसार प्रत्येक इच्छुक कार्यकर्त्यांकडून प्रयत्न चालू होते। पक्षाने प्रत्येक कार्यकर्त्याचे काम पाहून संधी दिली आहे। माझ्या निवडीमध्ये काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी एकत्रित चर्चा करून निर्णय घेतलाय। माझ्या निवडीमध्ये कोणतेही राजकारण झालेले नाही, असे नाईक यांनी म्हणत सगळे अलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। सांगलीच्या राजकारणात पाटील विरुद्ध कदम हा वाद फार जुना आहे। सांगली जिल्ह्याच्या राजकारणात दादा गट विशाल पाटील हा जुना आणि प्रस्थापित गट आहे, तर कदम गट विश्वजित कदम व पतंगराव कदम यांच्या काळापासून वेगाने विस्तारलेला गट आहे। या 2 गटात 2021 साली असा संघर्ष निर्माण झाला होता। त्यावेळी ही जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने सांगली जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी समोर आली होती। नवीन जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांच्या कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते पार पडलेल्या सत्काराकडे दादा गटाने पाठ फिरवलेली पाहायला मिळाली आहे, कारण सावंत हे कदम गटाचे होते। विशाल पाटील हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक होते, मात्र पक्षाने त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत कदम गटाच्या आमदार विक्रम सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती। त्यामुळे वसंतदादा गटामध्ये नाराजीचे वातावरण होते। ऑक्टोबर 2005 ला प्रकाश पाटील यांचे निधन झाल्यानंतर सांगलीत कदम गटाचा उदय होऊ लागला। प्रतीक पाटील यांनी खासदार आणि राज्यमंत्री असताना फारशी सक्रियता दाखवली नाही, त्यामुळे कदम गटाची वाढ होऊ लागली। तोच संघर्ष आता विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्याकडे आलाय। हा संघर्ष प्रत्येक निवडणुकीत आहे। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सत्ता स्थापन करताना किंवा महापौर निवडीच्या वेळी दोन्ही नेत्यांची मते अनेकदा वेगवेगळी राहिलेली आहेत। आपल्या गटाचा महापौर करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या आघाड्यांशी हातमिळवणी करण्याचे पाहायला मिळालेत। एकाच पक्षात असूनही कोणत्या प्रभागात कोणाचा उमेदवार असेल यावरून त्यांच्यात अनेकदा संघर्ष झालेला आहे। त्यातून पक्षाचे नुकसान झालेले। बाजार समिती आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पॅनल बनवताना कोणाचे किती समर्थक असावेत यावरून कदम आणि पाटील गटामध्ये नेहमीच रस्सीखेच असते। त्यातून विरोधी गटाला देखील रसद पुरवली जाते। खासदार विशाल पाटील यांनी स्वतः एका सभेमध्ये मी पतंगराव कदम
यांना खूप त्रास दिला होता अशी जाहीर कबुली दिली होती. 2022ला सांगली शहर आणि जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी ऑनलाईन निवडणूक झाली होती. विशाल पाटील गटाने ही निवडणूक मॅनेज केल्याचा आरोप विश्वजित कदम यांनी केला होता. या निवडीवरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते आणि पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. लोकसभेला कदम आणि पाटील एकत्र दिसले होते, पण त्यानंतर 6 महिन्यांनी असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यात संघर्ष दिसून आला. आमदार विश्वजित कदम सांगली विधानसभेतील काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी, तर खासदार विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या पाठीशी होते. तो संघर्ष आताच्या शहराध्यक्ष निवडीत देखील दिसून आलाय. कदम गटाचे असे म्हणणे आहे की त्यांच्याकडे पक्षाची ताकद आणि नियोजन आहे, तर पाटील गटाचा असा दावा असतो की शहरात वसंतदादांचा वारसा आणि जनसंपर्क अधिक आहे. त्यामुळे पाटील गट वसंतदादांची पुण्याई, तर कदम गट पक्षातील हायकमांडशी साथ असल्यामुळे या संघर्षात अधिक तीव्रता होते. आता राज्यात महापालिका निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे जयंत पाटील यांच्याशी भेट घेत एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून लढू असे जाहीर विधान केले. अर्थात दोन पाटलांमधील संघर्ष देखील खूप जुना आहे. निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा झाली आहे, मात्र शहराध्यक्ष निवडीसारख्या निर्णयात देखील एकमत न झाल्याने प्रभागातील उमेदवार आणि सत्ता आली तर महापौर कोणाचा हा संघर्ष येणारच आहे. त्यामुळे कदम पाटील संघर्ष कोणत्या टोकाला जाणार आणि त्यातून काँग्रेसचं काय होणार याचे उत्तर निकालानंतर मिळणारच आहे. तोपर्यंत तुमचं या विषयावरती मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.